तुमच्याबद्दलची 7 सत्ये. तुमची नैसर्गिक अवस्था ही आनंदी, शांत, उल्हासित आणि जिवंत असण्याबद्दलच्या उत्साहाने ओतप्रोत भरलेले असण्याची आहे. या नैसर्गिक अवस्थेत रोज सकाळी तुम्हाला जाग येते, तेव्हा दिवस सुरू करण्यासाठी तुम्ही आतुर असता. स्वतःबद्दल आणि तुमच्या आयुष्यातील लोकांबरोबर असलेल्या तुमच्या नात्यांबद्दल तुम्ही आनंदी असता. तुम्हाला तुमच्या कामात मजा येते आणि तुमचे योगदान महत्त्वाचे आहे याचे तुम्हाला प्रचंड समाधान वाटते. बहुतांश वेळी तुम्हाला असेच वाटेल. अशा प्रकारे तुमच्या आयुष्याचे नियोजन करणे हा तुमचा प्राथमिक उद्देश असावा. एक पूर्णतः क्रियाशील, पूर्णतः सज्ञान, प्रौढ व्यक्ती म्हणून तुम्ही दररोज अशा गोष्टी करत असला पाहिजेत ज्या तुम्हाला स्वतःच्या सुप्त शक्तीच्या परिपूर्ततेकडे घेऊन जातील. प्रत्येक क्षेत्रातील तुमच्यापाशी असलेल्या वरदानाबाबत तुम्हाला कृतज्ञता वाटली पाहिजे. तुमच्या आयुष्यातील कुठल्याही भागाबद्दल तुम्ही दुःखी किंवा असमाधानी असाल तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचे विचार, भावना किंवा कृती यामध्ये काहीतरी चुकत आहे आणि ते दुरुस्त करण्याची गरज आहे. अब्राहम लिंकन म्हणतात, बहुतेक लोक आपल्या मनात आपण किती आनंदी असावे याचे प्रमाण ठरवतात. जवळपास तेवढेच आनंदी असतात. खोलवर आतमध्ये तुम्ही अगोदरच राजपुत्र किंवा राजकन्या आहात हे लक्षात येणे हाच तुमच्या पूर्ण सुप्त शक्तीला मुक्त करण्याचा प्रारंभ बिंदू आहे. तुम्ही आज कुठेही असाल किंवा भूतकाळात तुम्ही काही केले असेल किंवा नसेल याला काही महत्त्व नाही. एक व्यक्ती म्हणून स्वतःबद्दलची 7 आवश्यक सत्ये तुम्ही स्वीकारणे गरजेचे आहे. 1. तुम्ही एक पूर्णपणे चांगली आणि उत्कृष्ट व्यक्ती आहात, मोजमाप करण्यापलीकडे मौल्यवान आणि उपयुक्त अशी. तुमच्याहून अधिक चांगले किंवा अधिक प्रतिभावान असे कोणीच नाही. जेव्हा तुम्हाला स्वतःच्या स्वाभाविक चांगुलपणाबद्दल आणि मूल्यांबद्दल शंका वाटायला लागते तेव्हाच तुमच्या मनात स्वतःबद्दल प्रश्न उमटू लागतात. तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात हे स्वीकार करण्याची तुमची असमर्थता तुमच्या बऱ्याचशा असंतोषाच्या मुळाशी असते. 2. तुम्ही महत्त्वाचे आहात अनेक प्रकारे. सुरुवात करायची तर तुम्ही स्वतःकरता महत्त्वाचे आहात. तुमचे वैयक्तिक विश्व एक व्यक्ती म्हणून तुमच्या भोवती फिरत असते. तुम्ही जे काही ऐकता किंवा पाहता त्या सर्व गोष्टींना तुमच्यामुळे अर्थ मिळतो. तुमच्या जगातील कुठल्याही गोष्टीला तुम्ही जे महत्त्व देता त्या व्यतिरिक्त त्यांना काहीच महत्त्व नसते. तुम्ही तुमच्या आईवडिलांना देखील महत्त्वाचे आहात. तुमचा जन्म हा त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण होता आणि जसे तुम्ही मोठे होत गेलात तसे तुम्ही केलेली जवळपास प्रत्येक गोष्ट त्यांच्या दृष्टीने अर्थपूर्ण होती. तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या जोडीदारासाठी किंवा पती अथवा पत्नीसाठी, तुमच्या मुलांसाठी आणि तुमच्या सामाजिक वर्तुळातील इतर सदस्यांसाठी तुम्ही महत्त्वाचे आहात. तुम्ही ज्या गोष्टी करता किंवा म्हणता त्यातील काहींचा त्यांच्यावर प्रचंड परिणाम होतो. तुम्ही तुमच्या कंपनीकरिता, तुमच्या ग्राहकांकरिता, तुमच्या सहकाऱ्यांकरिता आणि तुमच्या समाजाकरिता महत्त्वाचे आहात. ज्या गोष्टी तुम्ही करतात किंवा करत नाही त्यांचा इतरांच्या आयुष्यावर आणि कामावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. तुम्ही स्वतःला किती महत्त्वाचे आहात
असे वाटते. यावरूनच बऱ्याच प्रमाणात तुमच्या आयुष्याचा दर्जा ठरतो. आनंदी, यशस्वी लोकांना ते महत्त्वाचे आणि मौल्यवान आहेत असे वाटते. त्यांना तसे वाटते आणि ते तसे वागतात, म्हणून ते त्यांच्या बाबतीत खरे ठरते. दुःखी, वैफल्यग्रस्त लोकांना ते गौण आणि कवडीमोल असल्यासारखे वाटते. त्यांना वैफल्यग्रस्त आणि काही लायकी नसल्यासारखे वाटते. त्यांना वाटते की माझ्यात तेवढी लायकीच नाही आणि परिणामस्वरूप ते जगावर राग काढतात आणि स्वतःला व इतरांना त्रास होईल अशा प्रकारे वागतात. त्यांच्या हे लक्षातच येत नाही की ते स्वतः एक राजपुत्र किंवा राजकन्या असू शकतात. 3. तुमच्या अंगी अमर्याद सुप्त शक्ती आहे आणि तुम्हाला हवे तसे तुमचे आयुष्य आणि जग तयार करण्याची क्षमताही आहे. तुम्ही 100 जन्म घेतले तरी तुमची संपूर्ण सुप्त शक्ती वापरली जाणार नाही. तुम्ही आजपर्यंत जे काही करून दाखविले आहे याला महत्त्व नाही. तुम्ही खरोखर काय करू शकता याची ती फक्त एक चुणूक आहे आणि वर्तमानात तुम्ही जितक्या अधिक नैसर्गिक क्षमता आणि प्रतिभा विकसित कराल तितकीच अधिक सुप्त शक्ती तुम्ही भविष्यात विकसित करू शकाल. तुमच्या अमर्याद सुप्त शक्तीवर असलेला तुमचा विश्वासच तुम्ही जे काही बनू शकता ते सर्व बनण्याची किल्ली आहे. 4. तुमची विचार करण्याची पद्धत आणि तुमच्या दृष्टिकोनांचा बळकटपणा यांच्या जोरावर प्रत्येक बाबतीत तुम्ही तुमचे जग घडवता. तुमचा विश्वास तुमच्या वस्तुस्थितीला घडवत असतो आणि स्वतःबद्दल असलेला तुमचा विश्वास तुम्ही शिकलेला असता, ज्याची सुरुवात अगदी बाल्यावस्थेपासून झालेली असते. सर्वात आश्चर्याची गोष्ट ही आहे की तुमच्या सुखाच्या आणि यशाच्या आड येणारे बहुतेक सर्व नकारात्मक किंवा आत्ममर्यादक विश्वास कुठल्याच तथ्यावर किंवा वस्तुस्थितीवर आधारित नसतात. जेव्हा तुम्ही तुमच्या आत्ममर्यादक विश्वासांना पडताळून पाहाल आणि तुम्ही आहात अशा विलक्षण व्यक्ती सुसंगत असे विश्वास विकसित कराल तेव्हा तुमचे आयुष्य तात्काळ बदलू लागेल. 5. तुमच्या विचारांचा आशय आणि आयुष्याची दिशा निवडण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला नेहमीच असते. ज्या एका गोष्टीवर तुमचे पूर्ण नियंत्रण असते ती म्हणजे तुमचे अंतर्जीवन आणि तुमची विचारसरणी. तुम्ही सकारात्मक कृती आणि परिणामांकडे घेऊन जाणारे आनंदी, कृतार्थतेचे, उन्नतीचे विचार करण्याचा निर्णय घेऊ शकता किंवा इतर काही पर्याय नसल्याप्रमाणे असे नकारात्मक, आत्ममर्यादक विचार निवडू शकता ज्यांच्यामुळे तुम्हाला इजा होते आणि जे तुम्हाला मागे ओढतात. तुमचे मन हे एखाद्या बागेप्रमाणे असते. जर तुम्ही जाणून-बुजून फुलांची लागवड केली नाहीत तर कुठलाही प्रयत्न न करता सुद्धा तिथे तण उगवेल. जर तुम्ही जाणून-बुजून सकारात्मक विचार पेरले नाहीत आणि त्यांची मशागत केली नाहीत तर त्यांच्या जागी नकारात्मक विचार उगवतील. अनेक लोक दुःखी असतात आणि त्यांना दुःखी असण्याचे कारण समजत नसते. असे का होते हे बागेच्या या साध्या उपमेमुळे लक्षात येते. 6. तुम्हाला या पृथ्वीतलावर अतिउत्तम भाग्य घेऊन पाठविले गेले आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याचे काहीतरी अद्भुत करणार आहात. जन्माला आलेल्या इतर कोणापेक्षाही तुम्हाला वेगळे बनविणारे गुण, क्षमता, कल्पना, मर्मदृष्टी आणि अनुभव यांचा अनन्यसाधारण संयोग तुमच्यापाशी आहे.
तुमची रचना यशासाठी केली गेली आहे आणि तुम्हाला महानतेसाठी घडविले गेले आहे. या गोष्टींचा तुम्ही केलेला स्वीकार किंवा अस्वीकार यावरूनच प्रामुख्याने तुमच्या उद्दिष्टांचे, ध्येयांचा आकारमान, संकटांचा सामना झाल्यावर तुमच्या चिकाटीची शक्ती, तुमच्या कामगिरीची उंची आणि तुमच्या जीवनाची संपूर्ण दिशा ठरते. 7. स्वतःच्या विचारांवर आणि कल्पनाशक्तीवर तुम्हीच घातलेल्या मर्यादांव्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता, असू शकता आणि बनू शकता याला काहीच मर्यादा नसतात. तुम्हाला तोंड द्यावे लागेल असे तुमचे सर्वात मोठे शत्रू म्हणजे तुमच्या स्वतःच्या शंका आणि भय असतील. बहुतेक वेळा या अशा नकारात्मक धारणा तथ्यावरच आधारित असतील असे नाही, आणि ज्यांना तुम्ही काळाच्या ओघात अशा प्रकारे स्वीकारले आहे की आता तुम्ही त्यांना पडताळूनही पाहत नाही. द टेम्पेस्टमध्ये शेक्सपियरने लिहिल्याप्रमाणे जे घडून गेले ती प्रस्तावना आहे. भूतकाळात तुमच्याबरोबर जे काही घडले ते सर्व भविष्यात तुमच्यापुढे उभ्या असणाऱ्या अद्भुत आयुष्याची तयारी होती. नियम लक्षात ठेवा, तुम्ही कुठून आलात याला काहीच महत्त्व नाही. तुम्ही कुठे जात आहात हेच फक्त महत्त्वाचे आहे. मायकेलएंजेलोचा डेव्हिड. फ्लॉरेन्स, इटली येथील गॅलरी ऑफ दी अकॅडमीमध्ये मायकेलएंजेलोचा डेव्हिड उभा आहे. अनेकांच्या मते ते जगातील सर्वात सुंदर शिल्प आहे. असे म्हटले जाते की नंतरच्या काळात मायकेलएंजेलो यांना एकदा विचारले गेले की ते इतके सुंदर असे काहीतरी कसे काय घडवू शकले. त्यांनी सांगितले की ते एके दिवशी सकाळी त्यांच्या कलागृहाकडे चालत जात होते. तेवढ्यात त्यांची नजर बाजूच्या एका गल्लीत पडलेल्या संगमरवराच्या एका प्रचंड मोठ्या शिलाखंडावर पडली, जो काही वर्षांपूर्वी पर्वतामधून खाली आणण्यात आला होता आणि ज्याच्यावर आता गवत आणि झुडपे उगवली होती. ते अनेकदा तिथून चालत गेले होते, पण यावेळी ते थांबले आणि त्या संगमरवराच्या शिलाखंडाभोवती बरेचदा फिरून त्यांनी त्याचे निरीक्षण केले. अचानक त्यांच्या लक्षात आले की जो पुतळा साकारण्याचा त्यांना राजादेश मिळाला होता त्याच्यासाठी त्यांना जे हवे होते अगदी तसाच तो होता. त्यांनी तो शिलाखंड त्यांच्या कलागृहात आणवून घेतला, जिथे त्यांनी डेव्हिड निर्माण करण्यासाठी त्याच्यावर जवळपास 4 वर्षे काम केले. दंतकथेप्रमाणे ते नंतर म्हणाले, मला अगदी सुरुवातीपासूनच त्या शिलाखंडात डेव्हिड दिसला. तिथून पुढे ते परिपूर्ण होईपर्यंत त्यात जे काही डेव्हिड नव्हते ते सर्व काढून टाकणे हेच माझे एकमात्र काम होते. ही तुमची गोष्ट आहे. त्याचप्रकारे तुम्ही संगमरवरात बंदिस्त असलेल्या त्या डेव्हिडप्रमाणे असू शकता. जेवढी सर्वाधिक चांगली व्यक्ती बनणे तुम्हाला शक्य आहे ती व्यक्ती उरेपर्यंत तुम्हाला मागे खेचणाऱ्या सर्व शंका, भय, असुरक्षिततेच्या भावना, नकारात्मक भावना आणि चुकीच्या धारणा यांना काढून टाकणे हे तुमच्या आयुष्याचे सर्वात मोठे ध्येय आहे. तुमचे काम आहे बेडकाचे चुंबन घेणे आणि प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक घटक शोधणे. प्रत्येक नकारात्मकतेला जाणून-बुजून सकारात्मकतेमध्ये बदलणे आणि स्वतःच्या आयुष्यातील देखण्या राजकुमाराला मुक्त करणे. आता या क्षणी निर्णय घ्या की तुम्ही यश आणि सुखासाठीची तुमची संपूर्ण सुप्त शक्ती मोकळी करणार आहात आणि तुमच्या अंतरंगात खोलवर दडलेली असामान्य व्यक्ती बनणार आहात. ज्या अद्भुत गोष्टी करण्यासाठी तुम्हाला या जगात पाठविले गेले आहे त्या सर्व गोष्टी तुम्ही करणार आहात.
आता हे करा. तुमच्या वैयक्तिक क्षमता किंवा परिस्थिती यांच्याबद्दल तुम्हाला मागे खेचणाऱ्या नकारात्मक किंवा आत्ममर्यादक धारणा कोणत्या आहेत त्या ओळखा. मग स्वतःला विचारा, त्या खऱ्या नसतील तर? समजा आयुष्यात अक्षरशः काहीही साध्य करण्यासाठी लागणारे सर्व गुण आणि क्षमता तुमच्या अंगी असत्या तर? तुमच्यावर कुठलेही निर्बंध नसते तर? जर तुम्हाला यशाची हमी मिळाली तर तुम्ही स्वतःसमोर कुठली ध्येये ठेवाल आणि आजपासून काय वेगळे कराल?